Happy birthday बापूसाहेब, आपला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुमच्या भावांनी आपल्याला परत आयुष्य तुमच्या वाढदिवसानिमित्त राजू वडवळेंनी त्यांनी बापूंच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमामध्ये अनेक ठिकाणी बापूला ओढून पुढे आणलं पडतं. या बापू पुढे या, बसा बसा बसा, पुढे या पुढे या हे सांगावं लागतं. आणि काही येत्यांना ते दुसऱ्याला सगळे धक्के मारून असे पुढे जातात. हा गुण आहे बापूमध्ये, हे आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. आणि म्हणून आपण जे काम करतो हे काम आपण आपल्या कर्तव्य भावनेने करतो. या पक्षावर या संघटनेवर आपली निष्ठा आहे. हे विचार आचार आपल्याला मान्य झालेले आणि या विकास झाला पाहिजे, हे विचार पुढे गेले पाहिजे. हा दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवून काम करतो. मला सांगताना अतिशय आनंद होतो की मी मुंबईचा किल्ला लढवायचो आणि बापू जय ठोकून त्या ग्रामपंचायतमध्ये त्या नगरपालिकेमध्ये आपली सगळी टीम घेऊन तिथल्या सर्वसामान्य लोकांना न्याय कसा मिळेल आणि जे विकास कामं चालले ते विकास कामं चांगल्या प्रकारचे कसे होते अशा दृष्टीने सतत प्रयत्न करत आहे. म्हणजे जेव्हा केव्हा शेतवडीचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये विकासाच्या संबंधी फार मोठं योगदान अमृत बापूला टाळून तो इतिहास लिहू शकत. अशा प्रकारचं एक चांगलं नेतृत्व या भागामध्ये संघाच्या पुण्यामुळे उदयाला आलं आणि अतिशय निष्ठा, पार्टीवर अत्यंत निष्ठा 62 वर्षामध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने प्रवेश करताय. मी परमेश्वराजवळ या प्रकारची प्रार्थना करेन की अत्यंत निरोगी आणि उत्तम आरोग्य या संपूर्ण परिवाराला लाभू दे.
कळत नाही. वरुणी शांतपणे माग भूमसते अंतरी. बापूचं कार्यकर्ता म्हणून वर्णन करायचं असेल तर डोक्यावर बर्फाचा खडा, तोंडात साखर, अंतःकरणात कार्याग्नी आणि पायाला भिमरी असं जीवन बापूंचं मी पाहिलंय, अनेकांचं पाहिलंय. कोळीशेठ असतील, प्रकाशेठ असतील, स्वतः मी असेल किंवा असंख्य कार्यकर्ते असतील. हा कार्यकर्त्याचा आदर्श गुण अमृत बापूंमध्ये कदाचित गेलाय. क्षणाची कामिनी अनंत काळाची जननी. परंतु माझ्या जीवनामध्ये बघितलेलं आहे की अतिशय साधा सरळ आणि आपल्या ध्येयाशी किंवा आपल्या कामाशी प्रामाणिक असलेला माणूस म्हणजे अमृत बापू. आम्ही बऱ्याच वेळेस मुंबईत आमची बऱ्याच वेळेस भेट व्हायची. काकाजी आणि बापू ही जोडी काय मुंबईला मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी सोबत असायची. आणि असताना कधी कुठला नवलेश नाही की मी इतक्या मोठ्या गावाचं प्रतिनिधित्व करतोय, मी एका नगरपालिकेचा नगराध्यक्ष आहे किंवा काय. हा कुठलाही त्या ठिकाणी बापूंच्या मध्ये हा भाव त्या ठिकाणी नसायचा. असं अतिशय सरळ साधं व्यक्तिमत्व की एक या ठिकाणी संजय दादा गरुड यांचं आगमन झालेलं आहे. दादाचं स्वागत या ठिकाणी मी करतो. म्हणजे आमचे अमृत बापू. सरकार मूर्ती आपल्या गावातील नगराध्यक्षपदी, माजी सरपंचपदी आदरणीय अमृत बापू. आज बापूंचा वाढदिवस लाडू तुलानी करायचा आहे. त्याला आल्याला विचारलं, लाडू तुलाचा सत्कार झाला का? तो म्हणे झाला. म्हटलं लाडू कोणते होते? म्हणजे कुंडीचे. अरे म्हटलं रात्रीचे पोते ठेवायचे होते लाडूचे. बापूला वर्षभर खुले असते, आपल्या पैठीचा त्रास झाला. आज जीव हजारो साल बापू, आज जीव हजारो साल सालकेची लोक बचाव त्याच्या. एक आमच्या पैठीच्या पायगुणाचा फायदा तुम्हाला झाला म्हणून या गावाने एवढा मोठा सहकार्य तुमच्या कार्यकर्त्यांनी केला.